आता आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा। काल झालेल्या दसरा मेळाव्याद्वारे उद्धव ठाकरे इलेक्शन मोडमध्ये गेल्याचं पाहायला मिळालं। महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलाय। राज ठाकरेंसोबत युतीचे उद्धव ठाकरेंनी पुन्हा स्पष्टपणे संकेत दिलेत। आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा युतीबाबत स्पष्ट संकेत दिलेत। मराठी माणसामध्ये आम्ही फूट पडू देणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणालेत। विशेष म्हणजे यावेळी उद्धव ठाकरेंचं टार्गेटही बदलल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरेंनी शिंदेंपेक्षा भाजपवर जास्त टीका केली आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतानाच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही तोफ डागली आहे। तसंच संघाच्या 100 वर्षांच्या विषारी फळं आल्याची टीकाही त्यांनी केली आहे। मग काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार। आणि आता कोण बोललं रे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही? आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही। इंडिया टुडेने एक सर्व्हे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया, आता गेल्या 2-3 महिन्यातला सर्व्हे आहे म्हणून मी त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे। पण आज जो हा सर्व्हे आलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, नंबर 1, 2 ममता, 3 चंद्रबाबू, 4 नितीश कुमार, त्याच्यानंतर स्टॅलिन, नंतर काय ते पिनारवी विजयन, मग रेवंत रेड्डी, मोहन यादव, हेमंता विश्वकर्मा शर्मा आणि 10व्या ह्याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। नशीब 10वे नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते। माणसं कशी बदलतात बघा। आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोंबलत फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा, आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलतायत की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये। नसेल पण जनता संकटात आहे, खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा, पण त्यांना पहिले मदत द्या। मी कालही बोललोय, आधीही बोललोय, आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत ही केलीच पाहिजे। जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्यानी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल। अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल। जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी। ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत। आज जे आपण बोलत होतो तेच त्यांनी केले। रात्री सुद्धा आम्ही पब आणि बारची मागणी करतच नव्हतो, उलटा आमचं म्हणणं आहे बार रद्दच करा। जे तुमचे मंत्री चालवत आहेत त्यांना पहिल्या मंत्रिमंडळातून काढा, ही आमची मागणी आहे। पण सगळं श्रेय आपल्याकडे घ्यायचं आणि दुष्ण तुमच्याकडे द्यायची। मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास 2.25 लाख कोटीच्या तुटीमध्ये आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे।